अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून तिखट शंकरपाळ्या बनवत आहेत। तिखट बनवत आहेत, कोण खाऱ्या बनवतो, मी तिखट बनवणार आहे। आता ह्याच्यात मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यातच हळद टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपण हा ओवा टाकूया, लाल तिखट, तुमच्या घरात ज्या पद्धतीने तिखट खाल्ल्या जातं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, जिरा पावडर, तुम्ही जिरे पण घालू शकता, धने पावडर, माझ्याकडे कोथिंबीर नाही ना म्हणून मी धने पावडर घालते। कोथिंबीर असली तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता। आणि थोडं तेल, आता हे छान मिक्स करून घे। हे बघा, आपण सगळं छान मिक्स करून घेतो। हे तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे। हे छान मिक्स झालं तर थोडं थोडं पाणी टाकून गोळा मळून घेऊ। चपातीसारखा घट्ट नाही मळायचा, थोडं पातळ मळायचं, कारण आपल्याला हे जी कडक शंकरपाळी बनवायची आहे म्हणून। हे बघा, आपलं छान पीठ आता मळून झालेलं आहे। आता ह्या पिठातला एक छोटासा गोळा काढून आपण ह्याची पातळ चपाती लाटून घेणार आहोत। ही मी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवत आहे, चहा आणि तिखट शंकरपाळी। शिवमला आणि त्याच्या पप्पाला खूप आवडते, है का नाही शिवम? हो हो या। ही बघा, अशी एवढी चपाती मी लाटून घेतलेली आहे। आता ह्या सुरीच्या साहाय्याने आपण ह्याची छान मस्त काप करून घेणार आहोत। आता हे आपले काप तयार झालेले आहेत। आता आपण ह्याला तळून घेऊ। आपलं तेल तापलं का नाही ते बघूया। आपलं तेल तापलेलं आहे। एक एक करत शंकरपाळी टाकूया ह्याच्यात तेलात। गॅस आपला बारीक ठेवायचा, म्हणजे छान कुरकुरीत तळल्या जातील।
माझी कढई थोडी छोटीशी आहे, त्यामुळे मी थोडं थोडं करून टाकते. छान खरपूस रंग येईपर्यंत ह्याला तळायचं आहे. तिखट पुऱ्या किती छान तळल्या गेल्या आहेत. आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया. चहा तयार आहे. आता मी तुम्हाला ही शंकरपाळी तोडून दाखवते. हे बघा मस्त झाली का नाही. कमी तेल, तुम्हाला माझ्या हाताला तेल थोडंसं दिसत असेल, पण जास्त पिचपिच ऑइल किंवा काय असं दिसत नाही. आणि हा चहा आणि शंकरपाळी मी खाते, तुम्ही पण खा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि हाईप करायला विसरू नका. बाय.